नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका सचिन. अशा तऱ्हेने आपली गाडी लोड झाली होती कोंबडी खताच्या पिशवीनं आणि आता खात लोड चाललंय आणि खात वावरामध्ये पोचलंय आणि इसकडायचं बी सुरू झालंय. आणि कार्तिकन बाई वरून पोती देतात आणि हे पाहुणं कशाला आलंय काय माहित. तपलं गाव सोडून आमच्या गावाला पोत बी नेत नाही, काहीच नेत नाही. हा न्या पाहुणं पोत न्या. पाहुण्या नाश्त्याने पोत टाकलंय पण पाहुण्याचं सगळंच मोठं आहे. पाहुण्याचं म्हणलंय मोठं. हा कार्तिकडे पुढचं सांगितलं. तर तिकडं एका साईडला अमोल, अभिजित तांबे शेतीमधलं ज्ञान देताना अक्षयला. अभिजित तांबे मार्गदर्शन करत आहेत अक्षयच्या तांबाटीसाठी. चांगला फॅन आहे. अभिजित तांबे आओ वाज टमाट्याबद्दल माहिती द्या आम्हाला. आणि अशा तऱ्हेने आमच्या शेतामध्ये मोर आहे. तो झाडामध्ये तुम्हाला दिसणार नाही. आणि जेवढं क्षेत्र दिसतंय ते माझंच होतं आमच्या पूर्वजांनी ऐकलं. अशा तऱ्हेने इथं कोंबडी खतीच काढायचं चाललंय अक्षयची. खाली ये की, खाली ये माकडा. आणि ही आमच्या अक्षयची तांबाटी आणि अक्षयची मम्मी भांगलन करते. स्वतः अभिजित तांबे अक्षयला थोडंफार मागाशी ज्ञान देत होता, लांबूनच दिसलं. हा की अक्षयचं काय झालं या त्यांच्या टमाट्याला काय झालंय का, त्याचं लक्ष नाही टमाट्यावर लक्ष नाही. करायचे लय हवस पण त्याचं निरीक्षण नीट करत नाही, त्याला कळत नाही काय. त्याच्या बागाला काय झालंय तरी? बाग त्याची ट्रेसमध्ये आता ट्रेसमध्ये का? कुठली फवारणी घ्यायला लागेल आता त्याची बाग ट्रेसमध्ये? तर त्याने एखादा ग्रीन मिरॅकल, रॅपिग्रो, सिरिक्झॉल याचा स्प्रे काढला पाहिजे ना आता. आणि बंटीची मम्मी तिथून ज्ञान देते मला त्याला तेवढंच काम आहे की त्याला तेवढंच काम आहे. आम्ही प्रसिद्धी होऊ, आम्ही फेमस झाले आहो, लाखोने पैसे घेतले आहो. तुम्हाला बी देऊ, तुम्हाला बी पार्टी देऊ बंटेची आहे. लक लागू द्या एकदा. अक्षयने मी कोंबडी खत आणलंय. कशासाठी आणलं असेल? ड्रॅगन फ्रूट. ए आब्या, त्यांच्या दाजीला काय बोलू नको. डोकं बिकं फिरलं काय तुमचं? अमोल शेटकडे जात. अमोल शेट खूप बिझी असतात. आहे का फोन आला त्यांना. तिकडे टाका. नियोजन डेरा बाहेर दाखवा. आणि हा डेरा आहे आमची मुलगा आहे, तर जो हिवऱ्याचा आहे. खूप भांडण करतो मित्रांनो, म्हणून त्याला इकडे हाकलून दिला. त्यामुळे त्याला त्यांच्या दाजीकडे हाकलून दिला आहे. आणि त्यांची आत्या खालून ज्ञान देते सर्व पोरांना. त्यांची आत्या म्हणली रविवारी मी या वावरासाठी कोंबडा कापणार आहे, 2 कोंबडं. तरी पोरांना सगळ्यांनी या
नाही बघत नाही काय करायचं नाही इकडे बघायचं अशा तऱ्हेने दाजी मेवण्याची कुस्ती अमोलनं चेक केलं मध्येच टेम्परेचर अशा तऱ्हेने ते बाहुला टप्पर देण्यासाठी बंडल त्यांनी आता वावर वाचन केलं आहे खंडाने केलं आहे तरी बघू आता काय होतं आता एक 2 महिन्याची लढत आता जडीची लढत होणार आहे तांब्यांच्या जोडीला बंडलकर पण आलेले आहेत अशा तऱ्हेने आता त्यांना बॅग आवळावी कुणी पण आमचं जवळ मी आहे त्यावर वन साईड बावच्या शेजारीचा बया जवळ मी आहे त्यावर देविषयी सोडून जवळ मी आहे त्यावर आमचं दाजी वन साईड किंग असणार आहे. कळलं का किती बी समोर येऊ दे एकटा बा अभिजित तांबट तिकडे लांब आहेत ना रे अरे अभिजित 10 लाखांनी खर्च करतो तुझी कुठे आहेत आपली इथं कुठं तवा ह्यांच्या गुंजल्यात तुझी कुठे आहेत तिकडं हा 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 ती एक तुकडं ना किती लावली 7,000 ना 7 त्याआधी तर नाही टाकलेलं बेडवरच टाकाय नव्हतोय मग बेडवरच बरोबर पटलंय मला आणि पिण्याची तांबाटी ना रे युवराज तांब्याचं थोडंसं कमी लक्ष पडल्यामुळं बाग कुचामली लाल भडक एक खायला द्या मला लाल भडक माल खडक माल तसा क्वालिटी आहे तांबाड्याचा आणि बाग बी बघू शकता तुम्ही किती क्वालिटी आणि थोडासा दुर्लक्ष झाल्यामुळं बाग थोडीशी कुचामली ट्रेसमध्ये गेली बंद करा गाडी शिकायची आपल्याला ह्या पाहुण्याला गाडी शिकायची पण त्यांची आत्या जर परवानगी दिली त्यांच्या आत्यानंतर शिकू आपण आणि डेऱ्या काय म्हणत आहे टमाटे खाण्यासाठी आलेला आहे एखादं नाही आपल्या पिण्याचं आमची आत्या खवळायला लागलेली आहे अशा तऱ्हेने आता जातो आम्ही आता कुठे गेला आमचा दाजी त्या बयानं नाव पडलंय काय बी माझ्या बी द्या बयानं बाया त्याला काय पण कशाला म्हणतो या नीट नाव घे की त्याचं तिघांचं नियोजन करायचं नियोजन चाललंय संध्याकाळचं नियोजन कोणाच्या शेडवर घेता आज पार्टी कशाचं काल सोन्या म्हणला करू करू तपलं भागलं म्हणजे भागलं अरे कसं आहे माहितीये का तुझं गज्ज कशी झाली माहितीये का आता मम्मी र काल म्हणला पार्टी करायची 100 रुपये काढून पण तुम्हाला त्यांच्या पाहुण्यानं कुठं खाली गेलेली वाटर निंबळकरला गेलेली हा आज शनिवार हनुमानाचा वार खात नाही आम्ही अहो ही व्हिडिओ टाकलं का नाही थोड्या दिवसांनी मला करोडपती होणार मी हो तुम्हाला किती द्यायचं सांगा
तुमची दिसत आहेत आता आहेत भरपूर तोंड शिवलं नाहीत पाहुण्याची शेरड काय मी परत आणखी 5 आणि अशा तऱ्हेने इथं सरपंच व्हायचं आहे सफरचंद लावण्यासाठी आम्ही आता खत टाकलंय अरे आता सफरचंदच लावायला लागेल पावसाळ्यानंतर गारठा सफरचंदला काय 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 ड्रॅगन फ्रूट लावायचंय आपल्या पब्लिक साठी थोडस ज्ञान दे अरे वाईट डायलॉग मार्की चांगल्या बोलेवानी यालाच लाग सरपंच 22 सरपंच माझं काय म्हणणं आहे 2027 ला सरपंचकीचं इलेक्शन येणार आहे का नाही नियोजन करा गडी आपल्याकडे आहे कोणाला किती द्यायचं सोन्या तू मी 2027 ला उभं राहणार आहे तुझ्याकडे एक पेटी नियोजन करायला कोणाला किती द्यायचं ते तुझं ठरव काय लागा बंडल करायचा वाघ आहे तो वड वड गाणाराची काठी काय हे पण घेतलंय का हे पण घेतलंय का मुकादम मग 2 पिकं करायची एक नाही करायची मग 2 पिकं करायची हा तर मित्रांनो आमचं आता कोंबडी खत उतरवून सोन्या तुझं कुठं उतरवायचंय सोन्याच्या दाजीला विचारू सोन्याच्या दाजीला विचारू ही कुठं उतरवायचं घरी उतरवायचं का हा कुठं कुठं दरात उतरवायचं होय डबल भाडं लागन नाही बाबा ती मोऱ्या कुठे गेला मोऱ्या त्याला कोणी आणलाय तर अशा तऱ्हेने मित्रांनो सोन्यानं आमची चांगलीच तर बाय बाय मित्रांनो माझा ब्लॉग बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करत राहा